पराभूत दिशेने वाटचाल केली होती. पराभूत झाला होता संघ, कारण 36 धावांमध्ये जो फलंदाज 34 धावांचं योगदान देतो तोच फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर सामन्यामध्ये पूर्णपणे बॅकफुटवर लोटला होता आणि त्या स्थितीमध्ये डोई वर करण्याची संधी दिली होती. एक सुपीक मारा होता वसी बॉयज वासीच्या चारी गोलंदाजा अभयने पहिला मारा केला. 9 धावांमध्ये 1 गडी बाद केला होता. दुसरं षटक अझर घेऊन आता 4 धाव फक्त दिले होते दुसऱ्या षटकात आणि 1 गडी बाद केला होता. गुड्डू आला होता तिसरा षटक. गुड्डीने नाचवलं लागतं आपल्या फिरकीच्या जोरावर. याला म्हटलं मॅजिशियन ऑफ द लवली गुगली. तर 4 चेंडू परत करा. साधा वळत एक मात्र गडी मात्र त्याला घेता आला होता. एकनाथने फक्त 5 धावा 25 धावांची आवश्यकता. एकनाथचं जबरदस्त कॉम्बिनेशन होतं. एक लेग ब्रेक ना ऑफ ब्रेक याच्या तालावर तर अक्षरशः नाचवलं होतं फलंदाजाला. लवली बॉलिंग एक फक्त 5 धाव अशा प्रकारे 44 धावांना पाठलाग करताना केवळ 22 धावावर मात्र मोठ्या फरकाने जवळजवळ 21 धावसंख्येने संघ पराभूत झाला. उमेश योगेश भोईर आणि या सामन्याचे पंच म्हणून कल्पेश कोपरी. सुवर्ण 2 भोपळे घेऊन एक वेगळ्या पेअर मध्ये गेला होता. तशी जोडी भोपळ्यांचा घेऊन आनंद परत बॅडलक आनंद होतं क्रिकेट. एल्टम गिलिकी सारखा एक मोठा तडाखे बंद फलंदाज याच एक रेकॉर्ड टचवर आहे. पहिल्याच धावाच्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर 0वर बाद झालेला होता. तर असा रेकॉर्ड अनोखा होता एल्टम गिलिकी आधी केली. तसंच आनंदाच्या मुळे सुवर्ण 2 भोपळे पहिल्या धावाच्या पहिल्या चेंडूवर बाद होते. खराब सुरुवात विराट 48 करावायची. पहिला चेंडू पहिला धक्का पहिला इश विरुद्ध मोहसिन बलोच इज ब्रदर ऑफ द पहिल्या 17 एक गडी बाद 0 धावसंख्या. दुसऱ्या चेंडूला नवीन फलंदाज येतोय विनोद कोठिया. प्रिन्स सेवर बरस निर्भय एक गोडी जमते तर काहीतरी माझा धावसर समतोल दमपणा येतो. चांगला समाधान स्कोर उभा खालीच होत आहे. पुढला चेंडू मोहसिन येतं स्प्रिंटसाठी. राईट सन्मान दिले होतं कारण आताच एक घातक फलंदाज एक मोठी विकेट गेल्यानंतर अशा प्रकारचे क्रिकेट पाहू शकतो. चेंडू सरळ शॉर्ट पिच दिलेले होते. त्याला येऊ दिलं. बॅटचा फेस हलकासा ओपन करून त्याला रिस्पेक्ट केलं. डिफेन्सिव्ह ढकलून दिले होतं. नो रन. 2 चेंडू संपतात. एक मोठी मासिली मात्र जाळ्यात अडकली. आनंद बॅक टू द पवेलियन इन द आउट. 18 चेंडू मध्ये 28 धावा फटकल्या. ऑरेंज कॅप त्याला मिळत त्यावर निर्भय असेल. पूर्णपणे जबाबदारी खेळ करायला लागेल याही सामन्यात प्रिन्स राजवीन प्रिन्सला राईट हॅम ऑफ द विकेट. चेंडू होतं त्याच्यानंतर सफल होऊन होतं. जागेवर 9 फुटवर्क जागेवरून खेळण्याचा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. खराब प्रयत्न होता. 9 फुटवर्क इज अ व्हेरी बॅड. सरळ रेषेत नव्हता. चेंडू हुकलाय चकून गेला होता. यष्टिरक्षकच्या हातात स्वप्नील लालो हा यष्टिरक्षक भूमिका. 1 फर्स्ट स्लिप बॅकअप पॉइंट कव्हर पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा काउंट सेली बीट ऑफ राईट हॅम ऑफ द विकेट. मोहसिन येतो पुढल्या चेंडू घेऊन. पाकोड त्याच्यानंतर येऊ दिला. हलक्या त्याने बॅट ब्लेडचा अँगल चेक केला. फेस ओपन केला. ढकलून घ्यायचा पॉइंट विजन यायला. गेट इन सिंगल ओपन द अकाउंट. 3 चेंडू खेळल्यानंतर 4थ्या चेंडूवर हा पहिली धाव होते. 1 गडी बाद 1 अशी खराब सुरुवात. 4 षटकांचा सामना. सुरेख स्मृती चषक 2017 पर्व 8 याच्यामध्ये दुसऱ्या फेरीतला सामना जो जिंकेल तो लढत असेल आजच्या दिवस रात्र खेळीतली शेवटची वसी बॉयज वसी आणि तो डिक्लेअर होईल सुपर 4चा आजचा दुसरा संघ. पहिला संघ काल घोषित झाला होता. चांगल्या थाटामध्ये प्रवेश केला कुमार तुर्बे 11 संघाला मात केली होती. त्रिमूर्ती जय सांपाडवर 60 धावांचं लक्ष पेलवलं नव्हतं आणि त्यामध्ये थाटामध्ये प्रवेश करताना पहिला संघ कुमार तुर्बे 32 पैकी पहिला सुपर 4 मध्ये. याच्यामध्ये चांगला स्टायलिश फटका. चेंडू जातोय फील्ड करण्याचा विनायकचा प्रयत्न सफल होतोय का बा. लॉंग चेस केलं होतं. 2 धाव पुढे गेले. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला. जाण्याचा विचार होता. विचार चांगला. जर विचार बदलत नाही तर विनोद कोट्या डेफिनेटली बॅक टू पवेलियन. लॉंग चेस केलं होतं. 2 धाव पुढे गेले. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला. से नो लवली से एस नो हे 2 शब्द अतिशय महत्वाचे असतात. तो मध्ये नो केलं होतं. यू वेट सम टाइम. 2 धाव मिळतात. ओपन द अकाउंट विनोद कोठिया खाता करतो 2 धावसंख्या 3 वर. 1 गडी बाद 3. मोहसिन येतो पुढला. चेंडू घेऊन बॅकफुटवर जात होला. बॅलन्स चांगलं होतं. 2 पायामध्ये अंतर किती होतं ते अंतर मात्र चांगलं होतं पण चेंडू त्याच्यापेक्षा सुंदर होता. चांगल्या षटकाची समाप्ती.
3 धावा 1 गडी बाद. अशी खराब सुरुवात विराट 48 करावायची. रणफिकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकाने चांगला निर्णय घेतला, कारण बालाजीसारखा पहिल्या चेंडूवर दुसऱ्या आजचा दिवस रात्र खेळ मात्र आणण्यासाठी पोषक नाही, कारण जो फलंदाज अक्षरशः करसन बघा स्मृती चषक मध्ये आपण पाहिलं होतं, डे नाईटचं क्रिकेट तिथे होतं, त्या सामन्यामध्ये अक्षरशः लाईटचा जो बल्ब होता त्याला खरोखर फिरवलं होता उलट्या दिशेने. त्याला प्रवास खरोखर ते सायन पनवेल दुर्गती मार्ग आहे त्याकडे मात्र फोकस नेला होता. एवढा षटकाराने त्याचा आघात गेलाय. तो आघाती असणारा हा तडाखेबंद फलंदाज या स्पर्धेमध्ये साफ अपयशी होऊ शकतो. क्रिकेट आमदार चषक जिंकणारा इच्छापूर्तीवासी का पहिल्या स्पर्धेतून बाहेर फेकला जातो, याला म्हटलं क्रिकेट गेम ऑफ चान्स. कसं असं क्रिकेट जो विजेता ठरतो तो दुसऱ्या फेरीमध्ये कदाचित पहिल्या स्पर्धेतून बाद होताना बऱ्याच वेळेला पाहिजे. एक षटक संपले, धावसंख्या 3 1 गडी बाद. दुसरा षटक घेऊन विनायक बोंडकोडे 11 बोंडकोडे तिथं पाचारण केलेलं आहे. तिथं कुठे कर्णधार भूषवताना थोडीशी कामगिरी चांगली पाहायला मिळते. लपली कॅप्टनशिप बाय बोंडकोडे 11 बोंडकोडे जितेश. त्याला सहाय्यक करताना 2 अनुभवी माजिद बलोच अँड स्वप्नील नाईक. चांगलं क्रिकेट, कारण असं होतं आपण पाहू शकतो T20 मध्ये किती सहाय्यक भूमिका निभावताना विराट कोहली सहाय्यता घेतो MS धोनीची. राईट आर्म उडतो. पहिला चेंडू बॅट अगोदर, चेंडू नंतर टायमिंग मिस, परंतु धाव मात्र मिळते. लेग बायचा इशारा होते पंच योगेश. धन्यवाद विराट. 1 धावने वाढले. धावसंख्या करावे विराट 48. अशा नावाने पहिल्यांदा करावे 48 घेतो. बरं विराट, इथं विराट कोहली, विराट आपण पाहू शकता कोपरीचा योगेश भोईर पंचांच्या भूमिकेत. राईट आर्म उडतो. विकेट विनायक येतो. त्याचा फुलटा जोरात चांगला फटका. चेंडू हवेत. परशुराम येतो चेंडू खाली. इथे खेळी मात्र कम्स टू द एंड. प्रिन्स हा महत्वाचा गडी बाद. इथे मध्ये कुठं तरी उसंती मिळणार. योगेश भोईर पंचांच्या भूमिकेत. राईट आर्म उडतो. विकेट विनायक येतो. त्याचा फुलटा जोरात चांगला फटका. चेंडू हवेत. परशुराम साठी हा प्रिन्स. 2 गडी बाद 4. अशी खराब सुरुवात. 8 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 षटकांची लढत. नवीन फलंदाज अक्षय जबरदस्त. याकडे टायमिंग जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये फटके जेव्हा संकटात असतो तेव्हा खेळतो. जस्ट लाईक स्टीव्ह वॉ. पूर्णपणे स्टीव्ह वॉची जशी जोड आहे. स्टीव्ह वॉ असा असायचा तेवढं का नांगर अक्षरशः रोवायचा, नांगर खुपून बसायचा खेळपट्टीवर जाताना. एवढी बिकट परिस्थिती असते तेव्हा त्यांच्यापैकी अक्षय आहे. जेव्हा खराब स्थिती असते ही डिफिनेटली प्ले. हा खेळणार म्हणजे खेळणार अशी स्थिती. पण क्रिकेट आहे. आजचा दिवस जसा बालाजीचा खराब होता, कोण जाणे अक्षयला तसं होऊ नये ही पूर्णपणे ईश्वर चरणी प्रार्थना असेल. या क्षणी विराट 48 करावेची. 2 गडी बाद 4 अशी दयनीय अवस्था. विनायक येतोय दुसऱ्या षटकातला. पुढला चेंडू समोर विनोद कोठिया. नाईसली इन कट. बॅकफुट वर जायचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट केलाय, परंतु तो परत सुरक्षित होता. इथे कोणताही प्रयत्न मात्र चुकीचा होता, कारण सुरक्षित होता. डायरेक्ट हिट करण्यात कोणतीच आवश्यक नव्हतं, पण ती दुर्भाग्य सुचली आणि चेंडू हिट केला. धाव मात्र मिळते. करावे विराट 48 ला. 1 ने धाव स्कोर वाढले तर 6 वर. 6 धाव संख्या लागले. 2 गड्याच्या मोबाईलात 6 लॉस ऑफ 2 विकेट्स अशी अवस्था आहे. बघूया खेळत अजून बाकी आहे. त्याच्यानंतर 2 मध्ये धुमाकूळ घालण्याची क्षमता अक्षयकडे आहे. तीच हुकूमत वर्चस्व गाजवण्याची विनोदकडे मध्ये क्षमता आहे. काय होऊ शकतो, परंतु 2 षटका दरम्यान मात्र बाजू भक्कम केलेले आहे बोंडकोडे 11 बोंडकोडेने. 2 गडी बाद 6 अशी दयनीय अवस्था. 4 षटकांचा जो जिंकेल तो शेवटचे दिवस रात्रीतला आज सामना केलेल गावदेव मंदिर सुयोग स्मृतीमध्ये आजचा. बघूया कोण तो भाग्यता विजेता असेल, कोण साथ देतोय ही, कारण 5% ते क्रिकेटमध्ये धावसंख्या 5 आहे. सॉरी 5 लॉस ऑफ 2 विकेट. 5 2 गडी बाद. थोडस मी स्कोर कडून जे चुकी झाली त्यामुळे समस्या आहे, कारण 1 धाव जास्त लिहिली होती. होतात चुका माणसाकडून येतात. डीप स्क्वेअरला कॅन डीप बाय डिश मी डाऊन. राईट हँड ओव्हर द विकेट. चेंडू पडला टप्पा. प्रयत्न चांगला केला. चेंडू हवेत. हो जितेश द कॅप्टन ऑफ द बोंडकोडे. चांगला सरळ गेला होता झेलापर्यंत, पोचू शकला नाही. 1 आणखी धाव मिळते. 1-2 पहिला टप्पा. प्रयत्न चांगला केला. चेंडू हवेत. 48 करावे. धावसंख्या वाढली जाते 8 वर. 8 धावा 2 गडी बाद.
बघा शांत क्रिकेट आणि शांत क्रिकेट निश्चित खेळायला बघायला प्रेक्षकांनी केलेली तमाम प्रेक्षकांची गर्दी त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. सहयोग स्मृती चषक 2017 मध्ये पुढला चेंडू विनायक राईट आर्म ओव्हर द स्पष्ट नकार दिला होता. चेंडू सोडून जातात डाव्या एष्टीला वळतात पंच विराट योगेश भोईर सांगतात हा खराब चेंडू. एक धाव मिळणार. धाव संख्या 9 वर विराट करावे 48. फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर त्यांना आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. तोपर्यंत 2 षटक थोडस लांबलं षटक वाढलं जातं कारण 2 आतापर्यंत चेंडू हे खराब टाकलेले होते. रिव्हर्सिव्ह अटेम्प्ट प्रयत्न चेंडू खाली क्षेत्ररक्षण डबल माइंडेड मध्ये पहिला रेंज मध्ये नव्हता तोपर्यंत आणि नो बॉल घोषणा केलेली आहे पंच कल्पेश. हाईट वेस्ट कमरेच्या वरचा फुलटॉस होता. हा असेल चेंडू फ्री हिट. संधी असेल संधीचा फायदा कारण अडचणीत संघ. धावसंख्या 10 प्रकार 2 षटका दरम्यान फक्त 11 धोंडगडी बाद. हा असेल फ्री हिट बॉल पण कोणताच मत प्रदर्शन नाही केलं. याला म्हणतात जेंटलमॅन क्रिकेट. जो पंचांनी निर्णय दिला त्याचा आम्ही आदर करतो. लवली क्रिकेट बाय विनायक. चेंडू शटअप पण टायमिंग मिळत नाही. सरळ चेंडू हा फ्री हिटचा जितेशच्या हातात. दुसऱ्यांदा झेल सुटते परंतु बाद मात्र होणार नव्हता. फलंदाजा चेंडू होता फ्री हिटचा. 2 धाव मिळतात विनोद कोटियाला. शटअप पण टायमिंग मिळत नाही. सरळ चेंडू हा फ्री हिटचा. 13 धोंडगडी बाद. शेवटचा चेंडू असेल आतापर्यंत अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू बाकी किती धाव पटकवणार नाही कारण चेंडू मध्ये धाव फॅक्टर हे महत्वाचं नाही कारण चेंडू टायमिंग मारत सुरेख. चेंडू ओ हार्ड लाग यार किंचितचा जवळजवळ हाफ फिट 6 इंच कदाचित हा आतमध्ये हे डव फॅक्टर. हा दवचा करा वातावरणाचा परिणाम सरळ भोगायला लागतंय. महत्वाचं नाही कारण चेंडू टायमिंग मारत सुरेख. चेंडू ओ हार्ड लाग यार किंचितचा. एक स्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष दिवेश भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या स्पर्धेमध्ये एसओ स्मृती चषकामध्ये आपलं 13 अपयशाने हा मारक ठरतोय विनोद कोटियाला. व्हेरी हार्ड कारण जोरदार फटका पण टायमिंग वर घेतला होता विनोदनं पण कुठेतरी सुंदर झेल होतं. माजिक लवली कॉट माजिक बलोच काय बॅलन्स होतं. जवळजवळ हा फिट 6 इंच जवळजवळ हा आज सीमारेषा झेल करून अजून एक हादरा देतोय विराट. 48 करावेले. 2 षटक संपतात. 2 षटकानंतर धावसंख्या 13 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा लालू जसा पहिला चेंडू घेईल मी इथे थांबणं शानपणा समजतं कारण चांगले आवाज एक नवतरुणची जी ताईत बनत चाललेला आहे. पीके पांडुरंग खिल्लारे असतील आगे का खुदे का सुनने के लिए कमेंट्री पर आइए पीके. धन्यवाद संतोष सर. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या 13 धावा. इथे मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर हादरा देतोय आणि फलंदाजाला मात्र तंबूची दिशा दाखवली जाते. तर बोनकोडे 11 बोनकोडे संघाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझी सारखा. धन्यवाद संतोष सर. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या 13 धावा. संघ आहे विराट 48 करावे संघ. या संघादरम्यान प्रिन्स सारखा नावाजलेला खेळाडू त्यानंतर बालाजी त्यानंतर विनोद. तर 13 हा आकडा कुठेतरी अशुभ ठरतो कारण 13 या आकड्यावर 2 बॅक टू बॅक गडी मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात. तर संतोष सर आपण सातत्यानं पाहतोय ज्यावेळेस फलंदाज चेंडू फटका मारतोय त्यावेळेस मात्र असं वाटतं की चेंडू षटकारापर्यंत जाईल परंतु कुठेतरी जाडसर वातावरण आहे आणि चेंडू मात्र षटकारापर्यंत जाताना दिसत नाही. सुरेख झेल मगाशी माजिदने टिपला तेच कारण असेल. येस पीके चांगलं उत्तर दिलं परंतु यासाठी थोडं कन्वर्ट केलं. बदल करणं अतिशय महत्व आहे. फाइंड द गॅप टू फिल्डर एकेर दुहेर धावा घेणं अतिशय शहाणपणात होईल कुठेतरी मात्र कारण वातावरण हवेत खेळणार हवेमध्ये चेंडू सीमा पार जाणं खूपच कठीण आहे. कुठे रणनीती बनणं बदलणं अतिशय असणार आहे. नक्कीच षटकार जर मारत असेल तुम्हाला कडक फटका मारायला लागणार आहे. गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय स्वप्नील. इथे मात्र सुरेख गोलंदाजी गती परिवर्तन फुलटॉस होता. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते कारण सावध पवित्र जर घेतला एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट जरी खेळलं तरी 4 षटकात
35-40 धावा जरी प्रथम फलंदाजी करताना काढल्या तर प्रिन्स सारखा घातक गोलंदाज आहे. त्यानंतर बालाजीची त्याला सातत्याने साथ मिळते, तर एक चांगला सामना पाहायला मिळू शकतो. रनअप मध्ये कुठेतरी थोडंसं व्यत्यय येते. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. पंचांची भूमिका रिद्धी कोपरी संघाचं योगेश आणि कल्पेश यांचं देखील सहर्षाचं स्वागत करतो या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा, वाईट +1, 2 धावा. इथे मात्र अवंत रूपात स्वप्नील खर्च करतोय, कारण सातत्यानं संतोष सर एक नावाजलेला गोलंदाज आहे आणि कधीतरी क्रिकेटमध्ये चुका होत असतात. वेग वाढवण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे दिशाभूल होते. धावसंख्या 16 वर. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू, मोठा फटका. चेंडू चाललाय घोषित रिझन मध्ये, एक धाव जरूर मिळते. एकेरी दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट या रात्रीच्या सत्रात आपण पाहतो, कारण चेंडू कुठेतरी ट्रॅव्हल होताना दिसत नाहीये आणि ज्या वेळेस फलंदाज फटका लगावतो त्यावेळेस असं वाटतंय की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, परंतु तसं चित्र पाहायला मिळत नाहीये. जाडसर हवेमुळे चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये विसावतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका, बॅक टू बॅक दुसरा चेंडू घोषित क्षेत्रात फलंदाज मारतोय. सावध पवित्र घेतोय, कारण संघाचे मोठमोठे हादरे बसलेत. बालाजी बाद झालाय, प्रिन्स बाद झालाय आणि त्यानंतर संघाची दारोमदार येऊन ठेपल्या या नवख्या जोडीवर. धावसंख्या जाऊन पोहोचतंय तब्बल 18 या आकड्यावर. 18 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. चांगलं क्रिकेट तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण आहे अर्थातच सुयोग स्मृती चषक जुगाव 2017चं हे आयोजन. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा विद्यमान सामना. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा, वाईट +1 की वाईट. पंच निर्णय केला वाईट +1 की वाईट आहे. +1 म्हणजे 2 धावा. इथे मात्र सातत्यानं अवंत रूपात खर्च केल्या जातात. खराब गोलंदाजी मी म्हणेन स्वप्नीलची. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे दिशेमध्ये कुठेतरी दिशाभूल होते. धावसंख्या 20. इथे मात्र मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. चेंडू चाललाय कार्पेटच्या सहारे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू पकडणार, उचलणार, फील्ड करणार, फेकणार. तोपर्यंत मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. माजीद काहीसा कानमंत्र देतोय स्वप्नीलला, कारण ज्या वेळेस बोनकोडे 11 बोनकोडे संघ खेळत असतो त्यावेळेस माजीदची मात्र मोलाची साथ असते. एक नावाजलेला फलंदाज आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातला. अनुभव बराचसा आहे, तो अनुभव शेअर करतोय स्वप्नील सोबत. धावसंख्या स्थिर 21 वर. शेवटचा चेंडू आहे. चांगला फटका लगावला गेलाय. चेंडू यष्ट्यांना लागलाय. सावध पवित्र या शेवटच्या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव नक्कीच मिळत नाहीये. बघता बघता षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात 21 धावा. तर सर 21 धावा जर बघितल्या तर आताच्या वातावरणाच्या नुसार धावा जरूर बरोबर आहेत, कारण प्रत्येक षटकामागे 7ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. जर या शेवटच्या षटकात 10 धावा आल्या तर मात्र एक संघर्षपूर्ण मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. 100% बरोबर म्हटलं पीके. पांडुरंग एकदम योग्य आहे, कारण दमट वातावरण झालं. कुठे त्या दव फॅक्टर म्हणजे कुठला तर कारणीभूत होतं. मोठे मोठे फटक्या जसं खेळल्यात तसं त्याचं कारण बघितलं होतं. विनोद कोटेचा कितीतरी पट्टीने लांब लचक षटकार जाऊ शकला असता. विश्वास नव्हता बसत. आपलं स्वतःच आहे समालोचक ना, तर प्रेक्षकांना वाटलं होतं षटकार होईल, तर कुठेतरी मात्र 10 धाव संख्या इज अब्सोल्युटली द फायटिंग स्कोर. 31 धावा तब्बल उभ्या होतील. 21 धावा लागल्यात, ऍट 10 धावा केल्या तर डेफिनेटली फाईट असेल. 100% रोमांचक अवस्थेत सामना असेल. नक्कीच सर. तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक घेऊन ते गोलंदाज परशु साठे. परशुच्या बाबतीत जरी सांगायचं झालं तरी एक नावाजलेला गोलंदाज आहे. नावाजलेला खेळाडू आहे. सातत्यानं चांगलं फलंदाजी, चांगली गोलंदाजी बोनकोडे 11 बोनकोडे संघादरम्यान खेळताना आपण पाहतो. इथे मात्र बघायचं आहे कसोटी असणार आहे फलंदाजाची. 6 चेंडूंमध्ये कितपत धावा जमा करतात आपल्या संघासाठी. 3 षटकानंतर 21 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, गती परिवर्तन, स्लोअर वन पद्धतीचे चेंडू टाकले जातात, कारण ज्यावेळेस स्लॉग ओव्हर असतात त्यावेळेस फलंदाज निश्चित मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला कुठेतरी चकवण्याचा प्रयत्न हा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू सातत्यानं करत असतो. आणि तो चेंडू पहिला इथे मात्र परशुने वापरलाय. निर्धाव चेंडू. इथे मात्र दुसऱ्या चेंडूवर चांगला फटका. आपल्याच फलटूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न फसतोय. चांगला बॅकअप जितेशच्या माध्यमातून मिळत आहे, परंतु एक धाव जरूर चोरटी पूर्ण होते. या एका धावेची धावफलक पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्या. पहिल्या दिवसाचा जर विचार केला, चांगला खेळ जरूर तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. भूषणने चांगली फलंदाजी केली, अक्षयने चांगली फलंदाजी केली, त्यानंतर मनोज भोईर मॅन फ्रॉम कोपरखेरने त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कंवलजीतने मेडन शेटर टाकलं. तर अशा प्रकारचा खेळ पहिल्या दिवसाचा होता. तर आजच्या दिवसात देखील तशाच प्रकारचं संघर्षपूर्ण क्रिकेट आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी यष्टीरक्षकाकडून चांगलं यष्टीरक्षण होत आहे.
तोपर्यंत एक धाव इथे जरूर पूर्ण केली जाते. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा येताना दिसत नाहीये. पंच जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत तुम्ही त्वरित कळवा अशी विनंती आहे, कारण लांबून कुठेतरी अचूक अंदाज बांधणं कठीण आहे. तर दुसरा फलंदाज मैदानामध्ये जातोय, अर्थातच फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर स्थिर. शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक प्रगतीपथावर असताना ज्या धावा 48 करावे संघाला काढायच्या होत्या, परंतु त्या काढताना दिसत नाहीये, कारण चांगली गोलंदाजी परसूची आपल्याला शेवटच्या षटकात पाहायला मिळते. वातावरणामुळे षटकार चौकार मारणं कुठेतरी कठीण होऊन बसलंय आणि एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, वेगवान पद्धतीचा चेंडू, पंचांचा इशारा, एका धावेचा लेगबायच्या रूपात ही धाव मिळते असं योगेश भोईर कळवतोय. धाव फलकात पूर्णपणे वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा या धाव फलकावर लागल्यात. तर एक चांगला सामना रंगला जातोय. बोनकडे 11, बोनकडे वर्सेस विराट 48 11 करावे. इथे मात्र पुढे सासर मारण्याचा प्रयत्न, वरच्या भागाला चेंडू लागतोय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा घोषित रिजन मध्ये. एकच धाव मिळते, एकाच धावीवर समाधान मानावं लागतंय. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज स्पर्श सज्ज होतोय. धावसंख्या 24, 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र व्हाईट बॉल सोडण्याच्या नादात चेंडूने मात्र यष्टांचा वेध घेतलाय. बघता बघता फलंदाज इथे बाद होतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या संपुष्टीनंतर 24, 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. इथे मात्र कोणता संघ जिंकणार, कोणता संघ पराभव पत्करणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन चालतं नवी मुंबईचा बुलंद आवाज, अर्थातच सिनियर समालोचक सँडी दादा यांच्याकडे. थँक्यू पीके, थँक्यू पांडुरंग, थँक्यू व्हेरी मच. अशा 24 धावा पहिल्यांदा खेळताना नाणेफेकीचा कौल आल्यानंतर एक सॉलिड विश्लेषण होतं. पहिलं षटक टाकलं होतं बोनकडे 11 कडून मोहसिन बलोच 3 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक विनायकनं थोडंसं मागणं ठरलं होतं. 10 धावा तब्बल दिल्यानंतर मग नंतर आला होता लालू, वाईट सोडला, कारण 2 वाईट मध्ये तब्बल 4 धावा दिल्यानंतर नियंत्रण ठेवलं होतं. पहिला विकेटने सुंदर सुरुवात केली होती. 8 धावा देत 1 विकेट त्याने घेतलेला होता. तिसरं चौथं षटक होतं परशूचं, सुंदर षटक, कारण खरोखर कमाल करायला माजीद तेवढा तडाख्यामध्ये घातक गोलंदाज असताना जो परशूकडे विश्वास ठेवला त्याला तोड नव्हती. याला म्हणतात क्रिकेट. तर क्रिकेट एक सुंदर गोलंदाज आपल्या पाशी असताना माजीद मात्र 2 पावलं मागे होतो आणि परशूला षटक देतो. यावरून परशूची घातक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळली होती. 4थ्या षटकामध्ये 2 गडी बाद करत त्याच्यामध्ये 1 विकेट रनआउटच्या रूपाने आणि 1 विकेट त्याच्या खात्यावर लागला होता. 3 धावा अक्षरशः जखडून ठेवलं होतं. 4 षटकामध्ये 24 धावा, 25 धावांचं माफक आव्हान, पण अतिशय आत्मविश्वास घातक जसा ठरणार होता. रांजनदेवी कोपरखेडने संघाला पहिल्या सामन्यामध्ये इच्छापूर्ती वासिकावर एक माफक आव्हानाचा आपला बोलताना बरोबरीमध्ये सामना सोडला. विकेटही बरोबर होती. रांजनदेवी कोपरखेडने संघाला साथ मिळाली होती. नाणेफेकीचा कौल असा बेहतरीन सामना आपण लो स्कोरचा बघितला होता. रांजनदेवी वरचे इच्छापूर्ती वासिगाव. तसं प्रकारे हाही सामना कदाचित पाहण्याची शक्यता आपण ठेवू शकतो. बिकॉज क्रिकेट गेल्या 1985-86 ऍट शारजा इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान 125 धावांना उद्ध्वस्त केल्यानंतर इम्रानची ती घातक गोलंदाजी, 10 ओव्हर 4 मेडन, ओनली 14 रन 6 विकेट, सर्वश्रेष्ठ कारकिर्दीतली ही गोलंदाजी होती इम्रान खानची. त्याच्यानंतर कमाल केले तर सुनील गावस्करने पहिल्या स्लिप मध्ये 4 उत्कृष्ट झेल घेत कोलॅप्स केलं होतं पाकिस्तानला 87 वर. असे निर्णय असतात, असे उदाहरण लो स्कोरिंगचे उदाहरण तर 1983 मध्ये कोण जग जाहीर उदाहरण आहे. काय कमाल केले ते मोहिंदर अमरनाथनं. अक्षरशः जसं टिप्स केले होते कपिल देवला सुनील गावस्करनं का मोर्चावरानं मोहिंदर अमरला, त्या मोर्चावर आल्यानंतर एकदम जमलेली, एकदम गम लागलेली जोडी होती माल्कम मार्शन आणि जेफ्री दुर्जाती. ती जोडी फोडण्याचं काम केलं होतं मोहिंदर अमरनाथनं. ही सूचना केली होती सुनील गावस्कर इज द बेस्ट इंडियन ओपनिंग बॅट्समन. काय होऊ शकतो, कारण गोलंदाज दीपकचा गोलंदाजी बघितली, त्याला 7 बल्ली या घातक एक अनुभवाची जोड लागते आणि त्याच्या साथीला जर विशाल असला तर त्रिकुटी मारा खूपच अवघड दुखणं होऊ शकतं, अवघड जागेवरचं दुखणं होऊ शकतं. पण
बघूया ऑप्शन कुठला घेत आहे, कारण लो स्कोरिंग मॅच असेल तेव्हा अटॅक करतोय आणि अटॅक केल्यानंतर कदाचित निर्णय जे परिणाम आहे ते वेगळं असू शकतं. काय होऊ शकतं? 24 चेंडू 25 धावा. बघूया त्या सोडण्यासाठी, त्याला उत्तर देण्यासाठी मजीद बलोच अँड परशु साठे अशी नावाजली जोडी. दोन्ही गजम अक्षरशः बघितलं 2008-9 चा खेळ सद्गुरू हॉस्पिटल याच्यामध्ये चुरस होती. मॅन ऑफ द सिरीज मध्ये हिरो कोण थोडस होतं म्हणजे रशियामध्ये समीक्षाने बाजू दिली होती ऑस्ट्रेलियाचा खेळ करून परशु साठेला. दोघांचे जवळजवळ 100च्या आसपास धाव होत्या. विकेटचा विचार केला तर माजिद पेक्षा परशुचे 2 विकेट जास्त होते. ही डिक्लेअर 2008-9 सद्गुरू किरण स्फूर्ती ऑर्गनायझेशन बेस्ट प्लेअर मोठा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज असे मग 2 चांगले फलंदाज आघाडीला येतात तेव्हा त्यांचं मत काय असेल ते येणारं पहिलं षटक ठरेल. बल्लीचं वेले एक्सपेरिमेंट प्लॅन टप्पा चूक आहे गोलंदाजाकडे. माजिद हा उत्स्फोटक फलंदाज समोर. ओ लवली शॉट, लवली बॉल यार मिडल ऑफ स्टंपले तर फुल लेंथ लवली शॉट, नो रन्स. चेंडू ड्राइव्ह केला होता, सरळ थेट गेला होता सिलीम मिडाफला. लवली याची गोलंदाजी चांगली आहे. भाई याचा चांगलं षटक आहे. मग 3 कोटी मारा गोलंदाजा विचार केला तर खरोखर जेरीस आणू शकतात, परंतु माजिदचा बल्ला मध्येच बोलायला लागला तर हा काय करू शकतो. व्हेरी ट्रिमेंडस फॉर्म आझाद चषक. ओ सुपर पेला लवली लवली 2 बॉल अतिशय सुरेख. हेच हाच म्हणलं तर हा अनुभवचा गोलंदाज आहे बल्ली. नेत्रदेपी गोलंदाज सटीक लाईन. लवली बॉल आहे बॅक पर पॉइंट शॉट एक्स्ट्रा कव्हर खुलं कव्हर ठेवलेला आहे आणि त्यासाठी डीप वाईडिश लॉंग ऑफ राईट हॅम करतो विकेट. टप्पा पडले त्याच्या टप्प्यावर शॉट ऑफ बोलत सारा चेंडूचा थेट शॉट मिड विकेटला. लवली बॉलिंग काय स्टार्ट आहे या बलीचा. 3 चेंडू सलग निर्धाव 25 धावांचं लक्ष. तर चांगली माहिती येते. शेवटचा सामना अजून व्हायचा बाकी आहे. जो सुपर 4 मधला 2 सामना आज दिवस जो जिंकेल तो कुमार बरोबर खेळेल सेमीफायनलचा सामना. राईट हॅम उर्दू विकेट बल्लीचा चेंडू सरळ चेंडू साथ 1 बाउंस का होता बाउंड्री. ये अटॅकिंग बाउंस बॅटिंग माजिद बोलचा चौकार. सुंदर फटका खूपच आखूड होता. त्याचा यथोचित समाचार घेत खरपूस समाज केलाय. चेंडूला दिशा दिलाय डीप स्क्वेअरच्या मधून छेदून चौकार. उर्दू विकेट बल्लीचा चेंडू सरळ चेंडू साथ 1 बाउंस का होता बाउंड्री. ये अटॅक तो जिंकेल तो खेळेल. त्याच्यावर शेवटची लढत ती कुमार तुर्बे. उंचावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली सुशांत सारखा क्षेत्र कसं असेल तर झेल मात्र सोडणं कठीण. फलंदाज माजिद माघारी. हद्रा बसला 4 वैयक्तिक धाव संख्येवर संघ कुमार तुर्बे. उंचावर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चिट्ट्या वाजल्या जात तर थोडस खामोशीचं वातावरण पाहायला मिळतं. पण होऊ शकतं क्रिकेट पण मजा लुटणं अतिशय गरजेचं आहे. मजा लुटणं त्याच्यामध्ये जास्त अतिशय युक्तीपणा नसतो पण मजा लुटा. पण थोडस ओव्हरडोस नको. रात्रीचा खेळ आहे. रात्रीमध्ये बऱ्याचशा 4-1 गडी बाद. तर पहिला सामना लढत चालली. जो जिंकेल तो वाशी बॉयज वाशी शेवटची दिवस रात्र ही लढत असेल. तर पहिला झटका मला पहिले बलीला माजिदला परत व्हेरी गुड कॅच बाय द शॉर्ट मिड विकेट सुशांत गोल बाय बली. माझी बॅक टू द बॅलर इंडिया स्कोर 4. 4 चेंडू खेळल्यानंतर 4 धावा लागल्या आहेत. 5व्या चेंडूवर फलंदाज बाद. शेवटचा चेंडू भली नवीन फलंदाज जितेश. आणि ते व्हॉट अ कॅच. Catches win the match. Anas lovely catcher catches. नवीन फलंदाज जितेश. आणि ते what a catch. धावाचं बली फक्त 1 धाव देतोय परंतु 2 गडी मात्र. नवीन फलंदाज जितेश. आणि ते त्याच्याकडे निर्णय घेतलायत कारण थोडासा वेल आहे. शेवटची जी लढत असेल ती 5 षटकांची असेल.
हे लक्षात घ्या, शेवटची लढत असेल वाशी बाय वाशी, जो विजेता संघ याच्यामध्ये असेल तो खेळ 5 षटकांची शेवटची लढत. कारण वेळ आहे, वेळेपासून थोडा आम्ही हा निर्णय घेतलाय कारण 11:25 झालेले आहेत. बघूया, खेळ चांगला चाललाय. जिंकण्यासाठी लक्ष द्या 25 धावांचं. धाव फळक लागते 3 गडी बाद 2, 4 गडी बाद 2 अशी दयनीय अवस्था. सॉरी 2 गडी बाद 4 धावा. तर 5 षटकांची लढत असेल. बघूया, 4 धावा लागतात 2 गडी बाद. येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. 18 चेंडू 21 धावा. अभय येतं राईट हँड फ्रॉम द विकेट. पुढला चेंडू, पहिला चेंडू आला तर टॅप केला चेंडू जातं पॉइंटच्या दिशेने, कव्हर वाईडिश पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने 1 धावेसाठी 1 धाव मिळते फलंदाज नवीन आलेला संतोषला. नाव स्ट्राईक जितेश इज कॅप्टन ऑफ द बोनकडे 11. सुंदर फलंदाज आहे. पूर्णपणे जशी संधी मिळली होती नवी मुंबई प्रीमियर लीग सारसोलीमध्ये, त्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने 28 धावा चोपलेल्या होत्या. 101 धावांचा टार्गेट असताना प्रिन्स विरुद्धच. प्रिन्स याचा बाकी आहे. बघूया, जितेश अजून खेळायला थांबतोय. ती चुरस पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्रिकेट काय होऊ शकतं ते होतं. सारसोली हे गावदेवी मैदान सुगाव. राईट हँड ऑन द विकेट. हलक्या त्याला येऊ दिलं, हलक्या त्याने ढकलून दिलं होतं. सिलिम मिडॉफला 1 धाव मिळते फलंदाज. खातं गोलतो कर्णधार जितेश. 1 न संघाची धावसंख्या 6 वर. 2 गडी बाद 6. लक्ष 21 धावांचं. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावा. 19 धावांची गरज. येणाऱ्या 16 चेंडू 19 धावा. जवळ सामना आहे. राईट हँड फ्रॉम द विकेट. ओ व्हेरी गुड ट्राय. चेंडूला होता व्हेरी गुड शॉट ऑफ द डीप लॉंग ऑफ. दूरून क्षेत्ररक्षक अडस फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा. ताळमेळ चांगला. फलंदाज संतोष आणि जितेश कर्णधाराचा 2 धावा. संतोष 3 वर. संघाची धावसंख्या 25 धावसंख्येला उत्तर देताना बोनकोडे 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. 8 लॉस ऑफ 2 विकेट. सुरेख खेळ असेल याबद्दल नो डाऊट. पहिलं षटक जबरदस्त होतं. पहिलीचं जवळजवळ तब्बल चौकार आल्यानंतर 5 चेंडू डॉट, त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट. माजिद परशु बॅक टू द पवेलियन. थोडासा सल्ला मसलत केल्यानंतर खेळ वाईडिश डीप लॉंगला त्याला अजून लॉंग ऑफला गेलं जातं. 2 डीप लॉंग ऑफ डीप विकेट स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट अँड पॉइंट कव्हर. राईट हँड मोडतो नटराज बुजरा. चेंडूला होता त्याला हलक्या तरी कला त्यामध्ये मोडलेला आहे संतोष. लवली शॉट आपल्या स्क्वेअर लेगला. इथे क्षेत्ररक्षण खराब. त्या संधीचा फायदा घेत 3 धावा. लवली रनिंग बिटवीन द विकेट. 4थ्या धावेसाठी जात होता संतोष. स्पष्ट नगर. टाळ्यामध्ये वातावरण उत्साहाचं आहे. डगआउट मध्ये आता बोनकोड्याचं आहे कारण धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे. जवळजवळ अर्धा पल्ला जवळ येतोय. लक्ष 25 धावांचं. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 14 चेंडू 14 धावा. वॉट अ कशमेकश. बॉल अँड बॅट. चेंडू आणि चेंडूच्या फळीमध्ये जबरदस्त घमासान चांगला संघर्ष पाहायला मिळते. लढत खेळली जाते. विद्यमान स्थितीतली विराट 48 करावे आणि बोनकोडे 11. पहिल्यांदा खेळताना 4 षटकामध्ये 5 गडी बाद 24 धावा लावल्या होत्या. तर आता उत्तर देताना 1 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बोनकोडे 11 तोडीस तोड उत्तर देतोय. 11 2 गडी बाद. वॉट अ मॅच. जो जिंकेल तो शेवटची दिवस रात्री स्मृतीची 2017ची शेवटची लढत असेल. ती लढत असेल 5 षटकांची. याची दक्षता 1 षटक जास्त म्हणजे ते 5 षटकांचे होईल याची कृपया दक्षता घ्या. बघूया, पुढला चेंडू असेल अभयचा. अभय कम्स इन फॉर राईट हँड फ्रॉम द विकेट टू जितेश. व्हॉट अ ग्रेट. हो इथे मात्र ताळमेळ कुठेतरी संघर्ष होते का गोलंदाज आणि फलंदाजाचा. अबस्ट्रॅक्टिंग विकेट असा नियम अंमलात आलाय. तुम्ही जाणीवपूर्वक तर प्रतिकार कराल, कुठेतरी अटकाव करणार. इज आयसीसी नियम. इज अ फलंदाज आउट. परंतु इथे काय नव्हता, असा पर्पज नव्हता मुद्दामून अबस्ट्रॅक्टिंग अडवण्याचा. एक खेळाचा भाग आहे. इथे 5 ऑफ द गेम. 11 धावा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. 13 चेंडू. राईट हँड ऑफ द विकेट. व्हेरी गुड क्रिकेट. चेंडूला बरोबर कुठे खाली होतं त्याच कव्हर मधून काढलेलं होतं, पण डीप कव्हर मधून येतो बालाजी. फील्ड करतो. 1 धाव मिळते जितेशला. धावसंख्या 12. अशा मध्ये 2 षटकं संपतात. 25 धावांना उत्तर देताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर बोनकोडे 11 संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 12. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 13 धावा
कशा काढतात का त्याला रोखून धरतोय हे सांगण्यासाठी मी थांबतोय, कारण निसर्गाचं परिवर्तन आहे का आपल्या बाजूला तेवढाच न्याय द्या का तोही तितकाच सक्षम आहे. तर सक्षम आहे माझ्या जोडीला पीके. पीके आइए आगे का खुदेगान सुनाने के लिए. धन्यवाद संतोष सर. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागल्या तब्बल 12. तर येणारे चेंडू असतील 12 आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. तर कशमकश काटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला या 2 संघादरम्यान तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. तर विनंती असेल सामना इथे मात्र लगेचच चालू करा. एक विद्यमान स्थितीमध्ये सामना रंगतोय. बोनकडे 11 बोनकडे वर्सेस विराट 48 करावे 11. तर दोन्ही दिग्गज मातापर बलाढ्य संघ इथे मात्र आमने सामने खेळतायत. चांगली फलंदाजी जितेशच्या माध्यमातून आपण बघतोय. पांडुरंग तुला थांबवतो थोडं. तीच जबरदस्त चुरस बघितली ती. हीच प्रिन्स आणि जितेश मध्ये सारसोले जे मैदान आहे त्याच्यामध्ये काय कळत संघर्ष होतं. जबरदस्त ते बाजी मारली होती जितेशनं. बॅकफुट होत होतं प्रिन्स. पण आता काय घडेल ते पांडुरंग. तर नक्कीच अशा प्रकारचे दिवस क्रिकेटमध्ये होत असतात, कारण सातत्याने मी सांगतो प्रत्येक दिवस क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूचा असतो आणि जो दिवस त्याचा असतो तो नक्कीच गाजवतो. गोलंदाज प्रिन्स कुठेतरी रनअप मध्ये अडथळा नक्कीच निर्माण होतोय. 12 चेंडू 13 धावांची गरज. अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये हा सामना चालू आहे. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या आपण बघतोय आणि त्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतोय. तुमचा अमूल्य वेळ या सामन्यासाठी तुम्ही देता. इथे मात्र चांगलं क्रिकेट, सुरेख क्रिकेट, फटका जरूर चांगला होता, परंतु हा झेल जर टिपला असता कदाचित तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. म्हणून गोलंदाजी फलंदाजीला जितकं महत्व असतं तितकं शतरक्षण देखील महत्वाचं आहे. डेफिनेटली यू आर परफेक्ट. हे अतिशय मॅच पॉइंट असेल. मॅचचा ब्रेक थ्रू नक्कीच टर्निंग पॉइंट ठरतोय की काय. पहिल्या चेंडूवर मात्र परतवलं असतं जितेशला, परंतु झेल सुटलाय. तर संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न नक्की जितेश करेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रिन्स. इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, नजाकत होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. वेगवान पद्धतीचे चेंडू. ज्या वेळेस प्रिन्स गोलंदाजी करतो प्रत्येक चेंडू मध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे जर पाहिलं तर प्रिन्स तर दुसरीकडे जितेश. असा सामना इथे मात्र रंगलाय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू सुरेख आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील इथे निर्धाव टाकलाय. तर 1 बाउन्सची ताकीद दिले गोलंदाजाला. इथे मात्र आखड पद्धतीचा चेंडू, चांगला फटका लेग साईडच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू पकडतोय, उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट बोनकोड 11 बोनकोड संघ खेळतोय. चांगलं क्रिकेट आहे, कारण मोठे फटके मारण्याची गरज नाहीये. एकेरी दुहेरी धावा जर तुम्ही काढताय तरी देखील तुमचा संघ सहजरित्या विजय संपादन करेल. परंतु क्रिकेट आहे, कधी कोणत्या क्षणी क्रिकेटचा खेळ बदलेल याचं भाकीत वर्तवणं कुठेतरी थोडस खराब. तर विनंती आहे, एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. यानंतरची लढत जरूर 5 षटकांची असणार आहे. गोलंदाज तितक्याच ताकदीचा, फलंदाज तितक्याच ताकदीचा, परंतु जितेश नॉन स्ट्राईक कडे येतोय. समोर संतोष आहे. मागच्या सामन्यात या देखील फलंदाजाने चांगली फलंदाजी केली होती. इथे मात्र चांगला फटका बॅकफुटर जाऊन चेंडूला कट करतोय. तितकं चांगलं शतरक्षण होत आहे. एक धाव जरूर पूर्ण होते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकात शिल्लक आहे. चांगली फलंदाजी जिथे साकारतोय, चांगली साथ संतोषची देखील त्याला मिळते. जरी संघाचा माजीद बाद झालाय, जरी संघाचा परशु बाद झालाय, तरी मी देखील सामना जिंकू शकतो हे दाखवून देतोय जितेश. संथ पद्धतीचं क्रिकेट. इथे मात्र चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांमध्ये नो मॅनलँड्स मध्ये चेंडू पडतोय. बालाजी तिथे सज्ज. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. तर तो सर क्रिकेटचा चांगला माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या वेळेस 2 धावा काढल्या जातात त्यावेळेस बोनकडे 11 संघाचे खेळाडू टाळ्या वाजवतात. ज्या वेळेस निर्धाव चेंडू जातोय त्यावेळेस या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच योगेश. तर क्रिकेटमय वातावरणामध्ये हे सामने रंगतायत. रात्रीचं सत्र आहे, हवेमध्ये कुठेतरी दवडपणा जाणवतोय. मोठा फटका मारणं अशा वेळी कुठेतरी कठीण. एकेरी दुहेरी धावांनी जरूर धावफलक पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. इथे मात्र पुन्हा इथे आखड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन लेग साईडच्या दिशेने चेंडू कटावलाय. एक धाव जरूर पूर्ण होते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. बघता षटक क्रमांक 3 देखील इथे पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागल्या 17 धावा.
शेवटचे चेंडू असतील 6 आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. विकेट जर आपण बघितले तर बालाजी 48 संघाचे 5 गडी बाद झाले होते आणि 6 गडी टोटल 6 गडी बाद झालेत. 6 गडी बाद झालेत. तर बोनखोडे 11 बोनखोडे संघाचे फक्त आणि फक्त 2च गडी बाद झालेत. म्हणजे एका धावेचा बेनिफिट नक्कीच आहे. 6 मध्ये 8 धावा पाहिजेत, परंतु तुमचे जास्त विकेट पडलेत, त्यांचे कमी आहेत. प्रथम विकेट व नंतर नाणेफेकीवर विजय घोषित करण्यात येईल याची नोंद घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्या तब्बल 17. शेवटचे चेंडू 6. सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 48 करावे संघाचे गडी बाद झाले तब्बल 6 आणि बोनखोडे संघाचे गडी बाद झाले 2. म्हणजे एका धावेचं बेनिफिट नक्कीच आहे, परंतु अजूनही क्रिकेट बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. तर विनंती आहे पंच योगेश कल्पेश, सामना त्वरित चालू करा. रिद्धी सिद्धी कोपरी संघाचे खेळाडू आज मात्र ते पंचांची भूमिका साकारतायत. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत करतोय. मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या शृंखलेला मिळत आहे. कारण संतोष सर भव्य दिव्य असं आयोजन असतं, त्यावेळेस बॅकअप आणि सहकार्य असणं खूप गरजेचं असतं आणि सातत्यानं यंदाचं हे 8वं वर्ष आपण बघतोय. पूर्णपणे सहकार्य तमाम प्रेक्षकांचं नक्कीच मिळत आहे. तर शेवटचं हाणामारीचं निर्वाणीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज बालाजी. नवी टेनिस क्रिकेट जगतातला एक नावाजलेला फलंदाज आहे. आज मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय. बघायचं कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज संतोष तर 9 सेकंडकडे जिथे 6 चेंडू आणि 8 धावांचं इथं मात्र टार्गेट आहे. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा 6 चेंडू. कोण ठरणार या शेवटच्या सामन्याचं विजेतेपद, कोण पटकावणार आहे? कारण यानंतर लगेचच लढत रंगली झाली या दोन संघांदरम्यान. जो संघ जिंकेल त्याची. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळत घेतोय. लेग कटर पद्धतीचा मारा. चेंडू असतील 5 आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 5 चेंडू आणि 8 धावा इथे मात्र काढायच्या. अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये हा सामना चाललाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. सामना कोणी जिंको, परंतु क्रिकेटचा विजय हा निश्चित झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्ट्यांचा वेध आणि बघता बघता इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तर या चेंडूवर देखील कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये, परंतु जितेश सारख्या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न इथे सफल ठरतोय. फलंदाज बाद होतोय संतोष. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय स्वप्नील नाईक. या खेळाडूच्या बाबतीत जर सांगायचं झालं, नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातल्या ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत त्या खेळाडूचं नाव घेतलं जातं. चांगला खेळ सातत्यानं करतोय. आज मात्र समीकरण थोडंसं विपरीत आहे. शेवटचे चेंडू असतील 4 आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. प्रति चेंडू मागे 2 ची सरासरी. पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत गोलंदाज बालाजीने. चांगली गोलंदाजी केली. पुरेपूर डोक्याचा वापर इथे करून दाखवलाय. तमाम प्रेक्षकांना चांगला क्रिकेट जरूर पाहायला मिळते. पंचांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे, सामन्याचा वेग थोडासा वाढवा. तर वाशी बॉयज संघाचा अभय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या. हे शेवटचं षटक संपण्याच्या अगोदर तुम्ही इथे हजर पाहिजे विनंती करतोय. वाशी बॉयज संघाचा कर्णधार अभय, जरूर त्यांचा संघ 2 सामने जिंकलाय. संतोष सर, कालच्या दिवसाचा जर विचार केला टॉप 4 मध्ये कुमार 11 तुर्वे संघ दाखल झालाय. तर आज बघायचं कोणता संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय. विनंती करतो सामना त्वरित चालू करा. 4 चेंडू असतील आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची गरज. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत. फलंदाज जितेशला संधी मिळाली. संधीचं सोनं नेहमीच केलं या जितेशने. इथे मात्र पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट मात्र आभाळकडे जात आहे. फलंदाज बाद होतोय. संतोष सर, पहा सामना कुठून कुठे आलाय. सामन्याचं चित्र कुठून कुठे बदललंय. अशा प्रकारचा क्रिकेटचा संधी मिळाली. संधीचं सोनं नेहमीच केलं या जितेशने. इथे मात्र पंचांकडे अपील आणि पंच बालाजीच्या एक सुंदर षटकाला. लवली स्टार्ट बाय बालाजी. नक्कीच पहिले 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. तर 3 चेंडू असतील आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची गरज. तर अनिश्चिततेने भरलेल्या क्रिकेटच्या खेळाला का ओळखतात याचं उत्तम उदाहरण आपण बऱ्याचशा मैदानावर पाहिलंय.
आणि या देखील मैदानावर तेच चित्र आपण पाहतोय. जितेश जरूर बाद झालाय, तर ज्या खेळाडूकडून आशा होत्या त्या आशांचं रूपांतर मात्र निराशांमध्ये झालंय. कारण असं वाटलं होतं की जितेश जरूर मोठा फटका लगावेल, परंतु जितेशच्या पदरी देखील निराशा पत्करावी लागते. नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मोसीम मैदानामध्ये जातोय. संतोष सर, दिवाळीच्या मैदानावर जरूर रबर क्रिकेटचा सामना रंगला होता आणि तो सामना मात्र मोसीमने जिंकून दिला होता. आज मात्र समीकरण थोडंसं विपरीत आहे, कारण वातावरणामध्ये दमटपणा आहे. चेंडू असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची गरज. एखादा षटकार जर लागला, इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे, इथे मात्र झेल निसटला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, आणि बघता बघता दुसरी धाव जरूर इथे पूर्ण केली जाते. जर लागला, इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे, इथे ज्या क्षणी संतोष सर फटका लागला त्या क्षणी आपल्याला वाटलं होतं की चेंडू कितीतरी लांब जातोय, परंतु वातावरणामध्ये दमटपणा आहे. चेंडू मात्र आतमध्ये विसावलाय. 2 धावा जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड झालाय. पंच खेळाडू विनंती, वेळ वाया घालवू नका. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकला जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 च्या आकड्यावर. शेवटचे चेंडू असतील 2 आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 2 चेंडू आणि 1 मोठा फटका हे सामन्याचा निकाल लावू शकतो, परंतु अजूनही 2 चेंडूंचा क्रिकेट शिल्लक आहे. 2 चेंडू 6 धावा, 5 धावा जरी काढल्या बोनकोड 11 संघाने तरी देखील तो संघ जिंकू शकतो. इथे मात्र यष्टांचा वेध आणि इथे मात्र षटकार मारणं अनिवार्य असणार आहे, कारण इथे मात्र फलंदाज बाद होते मोसीमने जरूर चांगला फटका लगावला. 1 चेंडू 5 धावा काढल्या बोनकोड 11 संघाने तरी देखील तो संघ जिंकू शकतो. इथे मात्र यष्टांचा वेध लागेल, तर विनंती आहे सामना त्वरित चालू करा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय सोमनाथ. आज मात्र संधी सोमनाथला मिळाली आहे. एका चेंडूवर जर षटकार लगावला तर मात्र सामन्याचा हिरो बनण्याची संधी. नक्कीच एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज. या शेवटच्या चेंडूवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे कोण बनणार नायक, कोण बनणार खलनायक आणि कोण बनणार या सामन्याचा हिरो आणि कोण बनणार झिरो. तर खास करून संतोष सर बालाजीचं मी मनापासून कौतुक करतोय. पहिले 3 चेंडू ज्या वेळेस निर्धाव टाकले गेले त्यानंतर पूर्णपणे दबाव तंत्र जाणवले गेले आणि त्याच दबावामध्ये खेळता खेळता एकाहून एक सरस फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने परतलेत. तर एका चेंडू मध्ये 5 धावा काढल्या तरी जिंकू शकतो, परंतु 6 धावा इथे काढाव्या लागतील. तर गोलंदाज सज्ज. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इथे मात्र व्हाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा संघाच्या खात्यामध्ये संतोष सर ऍड होत आहेत. या 2 धावांनीशी धावफलक पुढे सरकले जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यावर पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारची गोलंदाजी या शेवटच्या क्षणी करणं कुठेतरी संघाला घातक ठरू शकतं. आमदार चषकामध्ये असाच विद्यमान सामना रंगला होता. एका चेंडूत 5 धावांची गरज होती. घनसोलीचा हेमंत खेळत होता, नो टाकला गोलंदाजांनी. त्यानंतर त्या चेंडूवर चौकार हेमंतने लगावला. तर अशा प्रकारचं चित्र जरूर पाहायला मिळू शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. टाळ्या वाजवून स्वागत करा या शेवटच्या चेंडूचं. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 3 धावा जरी काढल्या परंतु क्रिकेट आहे. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र. अर्थातच ब्लॉक खोल यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला गेला आणि इथे मात्र कराबे 48 संघाने विजय संपादन केलं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर हारलेल्या संघाला विनंती करतोय आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. बोनकोड 11 बोनकोड संघ स्वप्नील नाईक माजी सर आपलं सन्मान चिन्ह त्वरित घ्यायला या. जरूर तुम्ही या सामन्यामध्ये हरलात परंतु तमाम प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली तर विनंती आहे. त्याचबरोबर कोपरीवरून खास विकास पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील सहर्षाचं स्वागत करतोय. तर विनंती आहे त्वरित या. 48 कराबे संघाचा कर्णधार आणि सन्मान्य अतिथी शशी भाई यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जाईल. विनंती करतोय यतीन सन्मान चिन्ह इथे मात्र देऊ करायचंय. बोनकोड